राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. पैसे घेतले तोच होणार. लाडक्या बहिणीला ज्याने पैसे दिले तोच लाडका भाऊ आमदार होईल. काम सगळेच करतात पण काय करतात आश्वासन देतात काही काम करते नाही. अधुरे काम काम केले असतील काय केले हे मला डोळ्याने अजून दिसलेच नाही. चला आता ना फक्त 10 रुपये. नाही पक्षांचं काय घेणं नाही. आम्हाला कामाशी सर्व माणूस म्हणून मतदान करा. कामाचा माणूस तुतारी येणे काळाची गरज आहे. तुतारी म्हणजे शरद पवारांची शरद पवार, अमित भांगरे. हे रोड का या ना तुम्ही या बघा काय वस्ती रस्त्याची कामं झाली बघा ना तुम्ही. 40 वर्षाचा ना 1.5 वर्षाचा तुम्ही हे करा, सरासरी काढा. नावाला 1500 रुपये दिले लाडक्या बहिणीला. दाखवायचं एक करायचं दिला त्याबद्दल नाही, पण त्यांनी गद्दारी केली म्हणून त्याच्यामुळे मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला किंवा रस्त्याचं काय, त्यांनी सांगितलंय रस्ता मंजूर आहे, इलेक्शन झाल्यावर रस्त्याचं काम चालू होईल. जरी त्यांनी विकास जरी केला तर तो आम्हाला काही दिसलेला नाही. पहिले पुढे येत होते, आता यायला लागले मतदानामुळे. मग आता मतदान झाल्यावर आले तर आले नाही तर मतदानामुळे लाडकी बहिणी पैसे दिले असं वाटतंय का तुला? असं वाटत चालू झाले. बोलण्यापुरतं कुठं काय निधी नारळ कोंड निधी असतो. नमस्कार, मी सतीश फापाळे, महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय अकोला विधानसभेचा रणसंग्राम या ठिकाणी पाहतोय आणि अकोल्याचं इलेक्शन या ठिकाणी लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थानं या अकोला विधानसभेमध्ये 9 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि या 9 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांचे चेहरे चांगल्या प्रकारे प्रचलित असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे हे या राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ चिन्हावरती उमेदवारी लढत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडून तुतारी चिन्हावरती अमित भांगरे उमेदवारी लढत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी आमदार वैभवराव पिचड हे रिक्षा चिन्हावरती या तालुक्यामध्ये उमेदवारी करत आहेत. तसेच आदिवासी समाजाचे युवा नेते म्हणून समजले जाणारे या ठिकाणी मारुती मेंगाळ सफरचंद चिन्हावरती उमेदवारी लढत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते या अपक्ष म्हणून आज उमेदवारी करतायत. ते मधुकरराव तळपडे यांची शिट्टी आहे, ही हे चिन्ह आहे. तर आपण या विधानसभेच्या रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च एकदा मी सतीश फापाळे आपलं स्वागत करतो. आणि आपण या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये खऱ्या अर्थानं या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत, जनता काय म्हणते, या अकोल्याच्या विधानसभेवरती भावी आमदार कोण होणार आहे आणि या भावी आमदार या मतदारांच्या मनामध्ये या आठवडे बाजारासाठी खऱ्या अर्थानं महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असतील, ह्या आठवडे बाजारासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आणि या आठवडे बाजारामध्ये आपण खरं तर या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की अकोला विधानसभेचा खरा भावी आमदार कोण होणार आहे आणि त्यांचा जो कौल असणार आहे हा कौल कोणाला असणार आहे. या ठिकाणी दादा आहेत, आपले व्यवसाय करतायत. आणि दादा काय सांगाल, कोण आमदार झाले पाहिजे आपला अकोला विधानसभेचा? माईक राहू द्या. आता सध्या चालू असलेल्या रणसंग्राम यात पाहूया कुठल्या पक्षाला जास्त प्रतिसाद मिळतोय ते. तुमच्या मनामध्ये असं एक चित्र छापलं गेलं असेल ना की आपला अकोला तालुक्याचा आमच्या मनात आता आम्हाला कसं वाटतंय तिघांमधलं कोणीतरी एक तर होणारच. तिघांमध्ये म्हणजे कोणामध्ये? पिचड साहेब आहेत, लामटे साहेब आहेत, अजून आपले अमित भांगरे आहेत, अजून आहेत, भरपूर आहेत. काय वाटतं तिघांपैकी कोण येईल? काय अंदाज? एवढा अंदाज लगेच नाही ओळखू शकत. नाही लगेच तुमच्या मनात चित्र छापलं गेलंय? हो, छापलं गेलंय चित्र, पण तरी एक अंदाज आम्ही लगेच तरी नाही बांधू शकत. तर या ठिकाणी आपला अकोले तालुक्याचा विधानसभेचा रणसंग्राम आपण पाहतोय. आणि यामध्ये दादा काय सांगाल, अकोल्याचं विधानसभेचं इलेक्शन लागले, कोण भावी आमदार झाले पाहिजे? मेंगाळ साहेब या ठिकाणी आदिवासी तालुका आणि या आदिवासी तालुक्यामध्ये खरं दादा काय सांगाल तुम्ही, कोणाचं चित्र आहे तुमच्या मनामध्ये? कोणाचंच नाही. मतदान करणार आहेत ना तुम्ही? नाही करणार का? मतदान का नाही करणार? काहीच उपयोग झाला नाही. दादा काय सांग, झालं का बाजार आपला? हो बाजार. कोण आपला अकोल्याचं कोण आमदार होईल? आता ते आमदार आता काय कोण होते आता सांगता येईल. तरी पण कोण झालं पाहिजे? आता पंचरंगी लढत होती, 5 चेहरे चांगले आहेत. आता त्याच्यात सांगायला असं होईल का राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस काठी गाड्याचं असं येईन असं वाटत. राष्ट्रवादी गाड्याळ म्हणजे आम्ही आपलं किरण लामटे. किरण लामटे म्हणजे तुम्ही गाड्याळची माणसं. दादा तुमचं काय वेगळं मत आहे का यांच्या व्यतिरिक्त? तेच का?
त्यांच्या मनावरती आहे का तुमचं मतदान? बरं ठीक आहे, या ठिकाणी आपण अजूनही या बाजारामध्ये दादा आपलं अकोल्याचं इलेक्शन लागले, कोण आमदार होईल आपल्याला काय वाटतंय? काय नाही सांगता येतं बा. नाही सांगता येणार. हा तिकडे नाही आणि कुठले आहे तुम्ही? पारनेर मध्ये कोण आमदार होईल, कोणाची हवा आहे? आहे लंकेची. लंकेची म्हणजे त्यांची मंडळी या ठिकाणी आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला? राणीताई वा. तर या ठिकाणी आपण आठवडे दादा काय सांगाल, अकोल्याचं इलेक्शन लागले, कोण आमदार व्हायला पाहिजे आता? तरी पण तुमच्या मनात एक चित्र असेल ना? काय नाही आमच्यावर काय चित्र कोणी आमदार तोच होईल आमचा आमदार होईल तो त्यांचा आमदार असणार आहे. या ठिकाणी त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलंय. आणि दादा काय सांगाल आता अकोल्याचं इलेक्शन लागले, कोण आमदार झालं पाहिजे? नाही सांगता, मतदान करताय ना तुम्ही? पहिलंच मतदान आहे. पहिलं कोणाला करायचं ठरवलंय मग? तरी पण एवढं प्रचाराच्या गाडीवर गारगावला मतदान करणार, पण कोणाला करणार? काही लाडके बहिणीचे पैसे येतात का? नाही आले का? आधार कार्ड नाही. मावशी काय सांगाल, कोण आमदार होईल आता? कोण होईल? पैसे घेतले तोच होणार. लाडक्या बहिणीला ज्यांनी पैसे दिले तोच लाडका भाऊ आमदार होईल असं त्यांनी मत मांडले. मावशी काय सांगतील, कोण आमदार होईल आपला? माहित नाही भाऊ, त्याला मध्ये कोणाला येईन त्यांना मतदान करायचं. म्हणजे अजूनही या ज्या महिला वर्ग आहेत त्यांना उमेदवार कोण आहे, कोणत्या पक्षाकडून आहे याचं थोडस माहिती अजून कमी पडते. मावशी काय सांगशील, मटकी काय भाव आहे? मटकी आहे 10 लाख. 10 लाख ग्लास. कोण आमदार होईल मग? जो निवडून येतो, जो निवडून येईल तोच तुझा आमदार. काय लाडक्या बहिणीचे पैसे आले का? नाही का? आम्ही भरलेच नाही भरले. तर या ठिकाणी आपण पाहतोय तर जे काय अकोल्याचं विधानसभेचा रणसंग्राम आपण पाहतोय, तर या रणसंग्रामामध्ये मावशी काय सांगशील, कोण आमदार होईल आपला अकोल्याचा? आता मी कडली नाही. मग तिकडे कोणाची हवा आहे? काय काय कळत नाही बाबा त्याच्यात. आता रिक्षा आहे तिकडं, गाडी आहे, तुतारी आहे, सगळे 2-3 आहे. कोणाची हवा जास्त वाटते? काय होईल तेव्हा खरं. आता बरं जाऊ, चाल मतदान कर. पण बाकी लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलं पाहिजे. दादा काय सांगाल, अकोल्याचा कोण आमदार होईल आपला? आता मग वोटिंग झाले कळून तो निकाल. आपण तुमच्या मनामध्ये एक चित्र छापलं गेलं असेल की आपण त्यांना मतदान करणार. आमचं पक्क नाही का अजून त्यांनी ठरवलं? काय सांगशील, कोण आमदार झालं पाहिजे आपलं? बांगरे साहेब झाले पाहिजे. तुमचं काय लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आले. मग आता आमदार कोण झालं पाहिजे आपलं? आता मतदान तर करावंच लागणार. माहित नाही आमदार कोण उभं राहिले. म्हणजे अजून आता हे प्रचाराच्या गाड्या फिरतात, पाहिलं नाही का? नाही पाहिले. कोण दादा तुम्ही काय सांगाल? बांगरे साहेब नक्की आमदार होणार. पण आता लामटे साहेब म्हणते मी हजारो कोटीचा निधी आणला. आणलाय ठीक आहे ना, पण अजून बदलून पाहिजे. अदलून बदलून म्हणजे 5 वर्ष लामटे साहेबांनी दिले, आता दुसरे बांगरे साहेबांनी द्यायचे. नक्कीच बदलून असं ठरवलंय तुम्ही. तर मावशी काय सांगशील, आता कोण आमदार झालं पाहिजे आपलं? आमदार कोण झालं पाहिजे? नाही समजत त्याच्यामध्ये काही त्यांना. तर या ठिकाणी जे काय महिला वर्ग आहेत त्यांना थोडस माहिती नसते. मावशी झाला का बाजार? आता कोण आमदार झालं पाहिजे आपल्या अकोल्याला? मला काय कळत नाही. मी फार आडण लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो. मग आता आमदार कोण झालं पाहिजे? प्रचाराच्या गाड्या वगैरे, तुतारी आहे, घड्याळ आहे, रिक्षा आहे, सांगा ना. नाही तुझ्या मनात काय आहे? काय नाही बाबा, ते म्हणलं का द्यायचं, बाकी काय मत ठेवायचं नाही. मत ठेवायचं नाही, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करायचंय. तर आपण या ठिकाणी दादा आता कांद्याची 5 घेऊन कोण आमदार झाले पाहिजे आपले अकोल्याचे? लामटे. का बरं लामटे? अमित बांगरे, वैभवराव पिचड आहे. पिचड साहेबांनी देखील 40 वर्ष विकास केलाय. यांनी काम केले ना. लामटे साहेबांनी कमी कालावधीत कामे केली म्हणून त्यांना. तर या ठिकाणी जे काय मतदार आहेत, काही मतदारांचा कौल हा वैभवराव पिचडांकडे दिसतोय, काही मतदारांचा कौल हा लामटेंकडे दिसतोय. दादा काय सांगाल, अकोल्याचं कोण आमदार होईल आता? मला काय कोण आमदार होईल नाही सांगता येत. तुम्ही असले तर तुम्हाला मतदान आहे ना? मतदान करणार ना? कोण भावी आमदार कोण झालं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला? आता बांगरेला करायचे का? मावशी तू काय सांगशील, कोण आमदार झालं पाहिजे? लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? मग आमदार कोण झालं पाहिजे आता? झाला पाहिजे. कोणाचं? ज्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले तो लाडका भाऊ आमदार झाला पाहिजे. तर आपण पाहतोय या ठिकाणी जे महिला आहेत
त्या महिला सांगतात की लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत आणि तोच आमदार झाला पाहिजे. दादा काय सांगाल आता आपल्या अकोल्याचं विधानसभेचं इलेक्शन लागले, भावी आमदार कोण होईल काय वाटते तुम्हाला? तसं सांगताच येत नाही. आता एक देणार लांबते आणि अमित बांगरेची टफ फाईट आहे. लांबटे आणि अमित बांगरेंची टफ फाईट होईल. आता पण पिचड कुटुंबाने देखील 40 वर्ष विकास केलेला आहे ते प्रकाश जातात नाही ना, प्रकाश जोतात नाही, म्हणून मग याच्यापैकी कोण होईल आता तुम्हाला काय वाटतंय? नाही तसं नाही सांगतात. लांबटेंची काम पॉवरफुल आहे. लांबटे शरद पवार मुळे जर काही अडचणी वाढल्या त्या चेहऱ्या पाहून तर ते नाही सांगत. शरद पवारांमुळे गडबड होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? तशी नाही, म्हणजे अमित भांगरे उमेदवारी जी आहे ती गडबड करू शकते, बदल होऊ शकतो थोडीफार असं वाटतंय तुम्हाला? तर या मतदारसंघामध्ये खरं तर आपण पाहूयात. आता काय सांगाल तुम्ही, आता कोण आमदार झालं पाहिजे, भावी आमदार कोण पाहिजे आपल्याला? आमदार जे आपलं काम करते, काम करणार माणूस बघा. कारण कोण काम करीत नाही आमदार झाल्यावर? काम सगळेच करतात, पण काय करतात आश्वासन देतात, काही काम करते नाही, अधुरे काम करतात. रस्त्याचे काम केले ते अर्धेच केले. प्रत्येक लाईटीचे शेतकऱ्यांचे हे काम चांगली केली पाहिजेत ना, तरच माणसाला मतदान दिलं काय बरं वाटलं, त्याचा फायदा झाला पाहिजे. आता तुमच्या मनात कोणाचं चित्र छापले गेले? चित्र नाही, जो काम करणार माणूस आपल्याकडे नाही, म्हणजे अजून ठरवलं नाही कोणाला मतदान करायचं? परफेक्ट नाही, जो काम करणार माणूस त्याला मतदान करणार. म्हणजे काम करणाऱ्या उमेदवाराला ते मतदान करणार आहेत. आपण या ठिकाणी काही भाजीपाला घेण्यासाठी, आठवडे बाजार करण्यासाठी शेतकरी वर्ग या ठिकाणी, आणि हा गोटा गावातला बाजार म्हणजे पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ जर म्हटलं गेलं तर या गावाला अनेक 7 ते 8 वाड्यांचा या ठिकाणी गावांचा संपर्क या ठिकाणी जोडला जाते. मावशी काय सांगाल आता कोण आमदार झालं पाहिजे अकोल्याचा? नाही सांगता येणार तुम्हाला? आजी तुला सांगता येईल का कोण आमदार झालं पाहिजे? नाही सांगता येणार. तर या ठिकाणी बाजारामध्ये जाऊया आपण. अतिशय मोठा बाजार हा बोटा गावातला भरला जातो आणि या बोटा बाजारामध्ये खऱ्या अर्थाने या पठार भागातील जे शेतकरी वर्ग आहे हे शेतकरी वर्ग बाजारासाठी या बोटा गावामध्ये येत असतात आणि ज्या शेतकरी आपला माल पण विकण्यासाठी येतात आणि शेतकरी भाजीपाला घेण्यासाठी पण. मावशी काय सांगशील कोण आमदार झालं पाहिजे आपल्या अकोल्याचं? लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? येतात ना. मग आता तुम्हाला काय वाटतं भावी आमदार कोण होईल? तेच झाले पाहिजे. लाडक्या बहिणीचे पैसे येतात म्हणून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खरं तर लाडक्या भावाला मत देणार. मावशी परत भेटलेत आपल्याला. आजी काय सांगशील आता कोण आमदार होईल आपलं? मला काय कोणतरी होईलच ना, मतदान करणार आहे ना तू, मतदान कर. पण तर या ठिकाणी आपण पाहतोय बोटा गाव. भाऊ काय सांगशील आता अकोल्याचं इलेक्शन लागले, कोण आमदार झालं पाहिजे? तरी पण एक मतदान तर करणार आहे ना. मग काय वाटतं तुम्हाला बा, परिवर्तन होईल का तोच आमदार? परिवर्तन होईल म्हणजे अकोल्यामध्ये परिवर्तन होईल असं त्यांना वाटतंय. तर आपण पाहूया या पुढचे या दादा कोथिंबीर विकतात. दादा तुमचं गाव कोणतं? मी गारगाव याच्यावाडी मध्ये राहतो. आता आपलं अकोल्याचं कोण आमदार झालं पाहिजे? मतदान माझं, पण तरी पण माझं मतदान मी तुतारीलाच करणार आहे. तुतारीलाच? हो. आता लांबटे साहेब सांगताय आम्ही 1000 कोटी काम केले असतील, काय केलं हे मला डोळ्याने अजून दिसलेच नाही. चला आता फक्त 10 रुपये. म्हणजे अशा प्रतिक्रिया आहेत काही शेतकऱ्यांच्या. दादा काय सांगाल आता कोण आमदार होईल आपला अकोल्याचा? नाही सांगते दादा, तुम्हाला येईल का सांगता? लांबटेच होते. लांबटे? का बरं लांबटे? कामं केली त्यांनी तेवढी म्हणून. दादा तुमचं काय मत आहे? का बरं मतदान करताय तुम्ही? नाही मतदानच नाही आपलं. कस काय मतदान नाही? आता एवढी वर्ष झाले मतदान करताय तुम्ही. तर काही जे शेतकरी आहेत ते बोलण्यासाठी टाळतायत, बोलताना टाळतायत. ते या ठिकाणी आपण अजूनही बाजारामध्ये अनेक महिला वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत, तरुण आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मावशी काय मिरची काय भाव आहे? 20 रुपये. 20 रुपये. आता अकोल्याचं इलेक्शन लागलंय, काय कोण आमदार होईल काय वाटतंय? नाही सांगता येत. लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत का? येत आहेत ना. मग कोण आमदार झालं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला? लांबटे आमदार झाले पाहिजे. काय तू काय सांगशील अकोल्याचं इलेक्शन लागले, आमदार कोण झालं पाहिजे? नाही सांगते. लांबटे नाही सांगता येणार. लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत का? परत येणार आहेत का? पुढचं काय सांगता येणार नाही त्यांना. आजी पण बोलतायत. तर या ठिकाणी आपण अजूनही या ठिकाणी दादा आहेत. दादा काय सांगाल आता विधानसभेचे इलेक्शन लागले, चांगलं काम करत आम्ही.
तरी पण मग आता सगळेच आमदार आल्यावरती काम करतातच. कोण होईल तुम्हाला काय वाटतं? आता वातावरण काय वाटतं? हवा कुणाची? भांगरेंची हवा आहे. तर लामटे साहेब म्हणते हजारो कोटीचा निधी मी खर्च करून विकास कामे केले. अच्छा, काय म्हणते? काय वाटतंय तुम्हाला? मग वाटतं हवा भांगरेंची दिसती सध्या, असं तुम्हाला वाटतं? तर या मतदारसंघामध्ये जे अमित भांगरे, दादा काय सांगशाल? काय सांगशाल कोण आमदार झालं पाहिजे? आता आमदार आता सध्या अमित भांगरेची हवा आहे. अमित भांगरेची हवा आहे, पण मताच्या रूपात ती हवा उतरल का असं काय वाटतंय तुम्हाला? शक्यता कमी आहे. शक्यता कमी. बदल होईल का अकोले तालुक्यात? का तोच आमदार राहील? आता बदल होईल. 100% बदल होईल. म्हणजे मताच्या रूपाने बदल होईल असं त्यांना वाटतंय. तर आपण या ठिकाणी जे काय शेतकरी वर्ग आहे, महिला आहे, यांच्या प्रतिक्रिया घेतोय. या ठिकाणी दादा पण आहे. दादा, आपले गाव कोणतं दादा तुमचं? बोटा. तर काय सांगाल कोण आमदार झाले पाहिजे? भावी आमदार तुम्ही त्यांच्यावर घ्या, मी त्यांच्या विरोधात गटातला आहे. कोणच्या? मग तुमच्या मनात कोण आहे ते सांगा. आम्ही ना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. महाविकास आघाडी. मग कोणाला मतदान करायचं ठरवलं? कोणाला कौल द्यायचं ठरवलं? महाविकास आघाडीला दोन मित्र त्याला. म्हणजे अमित भांगरे. म्हणजे हे महाविकास आघाडीचे आणि ते विरोधी एकाच घरातली माणसं, परंतु विरोधी पार्टी एका घरात दिसतात. दादा काय सांग, तुमच्या मनात कोण आहे? माझ्या मनात किरण शेठ लामटे. किरण लामटे. ते म्हणतात अमित भांगरे. असं हे लामटे साहेबांना कालावधी कमी भेटलो, तरी एवढा विकास केला. अजून 5 वर्ष संधी देऊ पहा, लय प्रगती होईल. अच्छा, पण त्या एका घरातले तुम्ही असून कसं म्हणले त्याने आजमासाठी, पण नाही तसं असं नाहीये का? बरं, या आठवडे बाजारामध्ये आपण पाहतोय अनेक या ठिकाणी महिला आहेत. ताई काय सांगशाल? आता आपलं अकोल्याचे इलेक्शन लागले, कोण आमदार होईल? नाही सांगता येणार. पुणे जिल्ह्यात दादा काय सांग, कोणाची हवा आहे पुणे जिल्ह्यात? पुणे जिल्ह्यात सत्यशील शेरकर. आता शरद दादा सोनवणे रिक्षा घेऊन फिरतायत. ते पण आहेत. ते पण आहेत का? हवा कोणाची जास्त? दोघांची पण आहे, सत्यशील शेरकर आणि सोनवणे. तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय शरद दादा सोनवणे यांनी खऱ्या अर्थाने या पुणे जिल्ह्यामध्ये विकास केला आणि त्यानंतर परिवर्तन झालं. त्या ठिकाणी अतुल बेनके त्या ठिकाणी आमदार झाले. काय सांगशील? मामा नाही, तुला लाडकी बहिणीचे पैसे येतात का? नाही भेटलंच नाही ना मला. मग आता मतदान करायचंय का नाही? पैशात लाडक्या बहिणीचं भेटलं नाही तर काय करू? कोण आमदार झालं पाहिजे? काय वाटतंय? जे आपलं काम करेल ते झालं पाहिजे. जो आपलं काम करेल तो आमदार झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर आपण अजूनही या ठिकाणी बाजारामध्ये महिला आहेत. मावशी, हे घेऊन जा तुम्ही. दादा काय सांगशील कोण आमदार होईल? आम्ही नारायणगावचे. मला काय माहिती. काय नारायणगावला कोणाची हवा आहे? नारायणगावला सत्यशील दादा. तर लोक म्हणतात तिकडं रिक्षाची हवा आहे. आता ज्याची ज्याच्या पद्धतीने. अच्छा, तुमच्या मनात सत्यशील दादा शेरकर आहे. तर दादा काय सांगाल, तुम्ही कोणतं गावचं आपलं? अकोला. मग अकोला तालुक्यात कोण आमदार होईल काय वाटतंय? लामटे बहुतेक. तर या ठिकाणी आपण पाहतोय आठवडे बाजारामध्ये खरं तर या ताई भाजीपाला घेऊन आलेत. ताईंना विचारू, ताई काय वाटतंय अकोल्यात कोण आमदार होईल? सांग ना, तुम्हाला काय वाटतंय? भांगरेंची हवा दिसते तुम्हाला? पण लाडक्या बहिणीचे पैसे आलेत ना महाविकास आघाडी महायुतीकडून? आलेत ना. तरी पण भांगरेच. तर ज्या महिला वर्ग आहेत, लाडक्या बहिणीचे जरी पैसे आले असेल तरी भाऊ तुला आहे का मतदानाचा अधिकार? हो आहे. किती वेळा मतदान केलंय तू? एकदाच केलंय. आता दुसरे मतदान कोणाला करणार आहे? ते माझं मत मी नाही सांगू शकत. तरी पण हवा कोणाची मग अकोले तालुक्यात? हवा जरी असली तरी ना ते मत हे आपण कुणाला सांगायचं नसतं. नाही, मत नको सांगू. हवा कोणाची आहे तालुक्यात? हवा आता तर नाही सांगता येणार. काय सांगता येईल? इतकं राजकारणाचं. मावशी काय सांग, कोणाची हवा आहे म्हटली? कोणाची हवा? पिचड साहेबांची. तिच्या आता लामटे साहेब म्हणते आम्ही विकास कामे केले. काही लोक शेतकरी सांगितलं ना हवा कोणची? पिचड साहेबांची. मावशीने सांगितलं पिचड साहेबांची. दादा काय सांगाल कोणाची हवा आहे? लामटे साहेबांची. का? कारण त्यांनी विकास कामं केली. पक्ष भिक्ष काय आम्हाला माहिती आहे, पण कामं नाही केली त्यांनी. पण लोक तर नाराज आहेत त्यांच्यावरती पक्ष बदलामुळे, गट बदलामुळे. नाही, पक्षांचं काय केलं त्यांनी? आम्हाला कामाशी सर्व माणूस म्हणून मतदान करा. मतदान करा. कामाचा माणूस. तर या ठिकाणी दादा तुम्ही
काय सांगाल कोण होईल अकोल्याचा? कुठले? पिंपळवंडी. का कोणाची हवा आहे जुन्नर तालुक्यात? सध्याला आता शरद दादा सोनवणे. रिक्षा. तुम्ही काय सांगाल कोण आमदार होईल आपला? आपले किरण लांबटे. किरण लामटे. लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे लाडकी बहीण किरण लामटेलाच मतदान करणार. भाऊ काय बटाटे काय भाव आहे? 50 रुपये किलो आहे. 50 रुपये किलो आहे. कोणाची हवा आहे मग तालुक्यात? हो एकच नंबर आमदार डॉक्टर किरण लांबटे. किरण लामटेंची हवा आहे. हो. तू काय सांगशील कोणाची हवा आहे? हा नाही सांगता येणार का? लहान मुलं आहेत ते. तर या ठिकाणी ताई पण आहे. ताई काय सांग लाडके बहिणीचे पैसे येत आहेत का? येतात ना. मग आता कोणाची हवा आहे? लामटे. लामटेंची हवा आहे सांगतो. दादा या ठिकाणी दादा आलेत बाजारात. दादांशी बोलूया. दादा काय सांगाल कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? लामटेंची हवा आहे. आता त्या काही बोलतायत की त्यांनी गट बदली केल्यामुळे आम्ही नाराज आहे. थोडे नाराज तर पण त्यांच्या भावना आहे लोकांनी. पिचड साहेबांनी पण तालुक्यात चांगला विकास केला. ते पण रिक्षाच्या चिन्हावर लढतायत. आहे पण ते लोकांना जरा मनाला नाराज आहे. ते आपल्या रस्त्याचे अकोला रोड आहे बोट्याचा बरोबर कुठे बरोबर लोक नाराज आहेत. दादा काय सांगशाल काय तुम्ही कोणाला? तुतारी येणे काळाची गरज आहे. तुतारी म्हणजे शरद पवारांची तुतारी. शरद पवार, अमित भांगरे. हे रोड का या ना तुम्ही या बघा काय वस्ती म्हणजे रस्त्याची कामं झाली नाही. बघा ना तुम्ही ते सांगतील. दादा तुमचं काय मत आहे? यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे? मग ते म्हणतील तसंच. भाऊ आहे का तुम्ही? का मित्र आहेत? मित्र नाही बाबा. भाऊ आहे. भावांचं ठरलंय. दोघा भावांचं ठरलंय की तुतारीच वाजणार आहे. तर आपण या बाजारामध्ये फिरतोय. अतिशय मोठा बाजार हा बोटा गावातला आपण पाहतोय. आणि पठार भागातील खरं तर शेतकरी वर्ग या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी येतोय. ताई काय सांगशील कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? मी आळ्याची. जुन्नर तालुक्यात कोणाची हवा आहे? मला नाही माहिती. त्यांना काही सांगता येणार नाही. जुन्नर तालुक्यात कोणाची हवा आहे काय? या ठिकाणी बटाटेवाले दादा आहेत त्यांना विचारूया आपण. काय सांगशाल तुम्ही काय हवा आहे जुन्नर तालुक्यात? शरद दादा सोनवणे बाकी कोण नाही. आता ते तर काय बोलतात सत्यशील शेरकर. नाही ते फुकट का म्हणजे जुन्नर तालुक्यात शरद दादाची हवा आहे असं बोलतोय. शरद रिक्षा. दादा काय सांगशाल तुम्ही? तुमचं काय आहे? आमचा विकासाला मत लांबटेने विकास केला. आता 40 वर्षाचा पिचड साहेबांनी विकास केलाय ते म्हणताय. नाही 40 वर्षाचा ना 1.5 वर्षाचा तुम्ही हे करा सरासरी काढा. 1.5 वर्षाचं सत्ता. आता पिचड साहेब म्हणतात आम्ही धरणं बांधले, किटियर बांधले, रस्ते तयार केले. 40 वर्षात एवढं केलं आणि 2.5 वर्षात बघा आता लांबटेने 2.5 वर्षात काय केले. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय की कमी कालावधीमध्ये कोटी रुपयांचा निधी आणून या तालुक्यामध्ये विकास कामे केलेली आहे. काय सांगशील कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? मावशी काय सांगशील कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? नाही माहिती. भाऊ तुला सांगता येईल का काय हवा काय? नाही. तर आपण पाहतोय हा गोटा गावातला ग्राउंड रिपोर्ट पाहतोय. दादा काय सांगशील अकोल्यामध्ये कोणाची हवा आहे सध्या? मी पार्लर मध्ये कोणाची हवा आहे सध्या? आता निलेश लंके यांची आहे. काय होते निलेश लंके. म्हणजे तुम्ही तिकडे निलेश लंकेची हवा आहे म्हणताय. दादा काय सांगाल तुम्ही कुठले? आम्ही आंबीचे. आंबी. काय अकोले तालुक्यात कोणाची हवा आहे? कोण होईल आमदार? किरण लांबटे. किरण लांबटे होईल असं वाटतंय. म्हणजे नक्की वाटत नाही? वाटतंय. कशामुळं? कारण किरण लांबटेने आमच्या गावामध्ये बरीच कामं केलेली आहे. खंडोबाचं सभा मंडप केलेलं आहे. रस्त्यांची कामं केलेली आहे आणि बरीचशी कामं किरण लांबटेने आमच्या गावामध्ये या ठिकाणी केलेले. प्रत्येक समाज कार्यामध्ये गरिबांच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. पण काय म्हणतात का त्यांनी गट बदली केल्यामुळे आम्ही नाराज आहे त्यांच्यावर. जरी गट बदली केला असता तरी पण त्यांचं कार्य चांगले नसेल. महत्वाचं म्हणून त्याच्यामुळे आपण काम केलं, काम बघितलं पाहिजे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कार्यक्रमामध्ये दसऱ्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहतो. आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं योगदान आणि चांगल्या प्रकारची कामं काम केली. म्हणून ते ताई काय सांगशाल तुम्ही कुठले आहेत ताई? आळेगाव. आळ्याचे. कोणाची हवा आहे तिकडं? सगळ्यांचीच हवा आहे. सगळ्यांचीच आहे. काय रिक्षाला पाहतायत म्हणजे? नाही सगळ्यांचीच हवा आहे. सगळ्यांचीच हवा आहे. तर जुन्नर तालुक्यातले जे व्यापारी आहेत ते भाजीपाला विक्रीसाठी या ठिकाणी. तुम्ही कुठले आहे दादा? आळ्याचे. तिकडे कोणाची हवा आहे? शरद दादा. शरद दादा. काय म्हणतात? सत्यशील शेरकर पाहिजे आम्हाला.
त्याची मर्जी. याची त्याची मर्जी. म्हणजे या ठिकाणी जे काही मतदार आपण पाहतोय, मतदारांमध्ये विभिन्नता दिसतीये आणि या ठिकाणी आठवडे बाजारासाठी अनेक महिला तरुण या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आपल्याला. टोमॅटो काय भाव आहे मावशी? टमाटे 30 ला किलो आहे. 30 ला किलो आहे. मतदान कुठं आहे तुला आता? आडाला आहे. फाट्यावर आडाफाटा. आळेफाटा, जुन्नर तालुका. कोणाची हवा आहे तिकडं? तिकडे शरद पवार चाललं बाबा. शरद पवार. तुतारी. या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले व्यापारी आहेत. दादा काय तुम्ही कोणतं गाव तुमचं? काय सांगाल कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? अकोले तालुक्यात आता काय हवा माहितीच आहे तुम्हाला, किरण लांबटेची. किरण लांबटेंची. आता काय बोलतात का गट बदली केलाय आम्ही तुतारीच वाजवणार आहे? वाजवण्यासारखंच आहे, महागाई भरपूर आहे. नावाला 1500 रुपये दिले लाडक्या बहिणीला. दाखवायचं एक आणि करायचं या. म्हणजे दाखवायचं एक. म्हणजे तुमच्या मनात चित्र छापले, तुम्ही कोणाला कौल देणार आहे? नाही तसं काय नाही, आम्ही काही कौल नाही छापलं, पण महागाईच्या दृष्टीने आमचा कौल वेगळाच राहणार. तरी वेगळंच राहणार. म्हणजे अकोला तालुक्यात परिवर्तन होईल असं वाटतंय तुम्हाला? शक्यतो. दादा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? याच्याबद्दल काय नाही, आता तुतारीच वाजणार. तुतारीच वाजणार आहे म्हणजे परिवर्तन होईल. पण लांबटे साहेब म्हणतायत की मी हजारो कोटीचा निधी आणला, विकास निधी दिला त्याबद्दल नाही, पण त्यांनी गद्दारी केली म्हणून. त्याच्यामुळे जर लांबटे साहेबांनी गट बदली केल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की लोकांचं मत जे आहे ते बदल झालेलं पाहायला मिळतोय. तर आपण अजूनही या ठिकाणी दादा काय सांगाल अकोल्यात कोणाची हवा आहे? कोण आमदार होईल आपल्याला काय वाटतंय? जुन्नर मध्ये कोणाची हवा आहे? मग शेरकर सत्यशील शेरकर यांची हवा आहे जुन्नर तालुक्यामध्ये असं त्यांचं मत आहे. तर आपण या ठिकाणी काही आपल्या लाडके बहिणी पैसे येत आहेत का? मग आता अकोल्याचं कोण आमदार झालं पाहिजे काय वाटतं? लांबटे साहेब तेवढं कामच केलेलं. आता काय लोक म्हणतात त्यांनी गट बदली केला, आम्ही नाराज. पण त्यांनी आमच्या गोट्यामध्ये तेवढं काम केलंय म्हणून तुम्ही लांबटेंच्या अजूनपर्यंत मंत्री गोट्यात आलेले नाही, तसं 3 गोट्यात येऊन गेलेले. म्हणजे आमदार जो जनतेशी संपर्कामध्ये आहे असं तुमचं मत आहे. आणि लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावाला मतदान करणार आहे. या अशा महिलांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी मसालेवाले आहेत, मसालेवाल्यांशी आपण 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल अकोल्यात कोणाची हवा आहे? अकोल्यात किरण लांबटे. पुन्हा किरण लांबटे. आता काय सांगतात रस्ताच जड नाही आम्हाला जायला? रस्ता जरी नसला तरी कालच त्यांची बेलापुरात सभा झाली. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला की रस्त्याचं काय? त्यांनी सांगितलंय रस्ता मंजूर आहे, इलेक्शन झाल्यावर रस्त्याचं काम चालू होईल. बस आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला काय लोक म्हणतात त्यांनी गट बदली केला, शरद पवार साहेबांशी गद्दारी केली वगैरे. गद्दारी राजकारणामध्ये हे सगळं चालूच राहते. कुठल्याही प्रकारची गद्दारी नाही. 2.5 वर्ष तर कोरोनामध्येच गेली. 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली. मी तेव्हा आमदारांना कमी कालावधी मिळाला. त्या कमी कालावधीमध्ये ज्यांना जिथं पोहोचता येईल तिथं ते पोहोचले. वाड्या असतील, वस्त्या असतील, गावं असतील, कामं चांगली केलेली त्यांनी. वैभवराव पिचड पण रिंगणामध्ये दिसत आहेत. ते म्हणतात आम्ही 40 वर्षामध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा म्हणजे विकास केलाय. हे पहा, जरी त्यांनी विकास जरी केला तर तो आम्हाला काही दिसलेला नाहीये. आलं का लक्षात? लांबटे साहेबांचा विकास आम्हाला दिसलाय. आमच्या गावामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. आम्हाला पक्षविरहित माणूस म्हणून त्यांना मतदान करायचंय. माझी वैयक्तिक भूमिका ती. म्हणजे पक्ष सोडून तुम्ही माणूस म्हणून त्यांना मतदान करा. दादा तुमचं काय मत आहे? काय वाटते तुम्हाला? आम्ही उद्या सांगू. उद्या कधी सांगा? गावातलेच आहे का? उद्या सांगशाल का? मग बरं चालेल, काय अडचण नाही. तर आपण पाहतोय हा विधानसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रम. दादा काय सांगाल तुम्ही? कोण आपला अकोला तालुक्याचा कोण आमदार होईल काय वाटतं तुम्हाला? आमदार आपला लांबटे साहेबच होती. लांबटे साहेब काय म्हणतात का ते काय त्यांनी पक्ष बदली केला? माणूस म्हणून तो चांगला आहे, पक्ष समधी नाराजची. माणूस म्हणून तो चांगला, त्याने काम केले भरपूर केले. तुझं काय मत आहे? लांबटे साहेब. मावशी काय सांगितलं? लाडके बहीण पैसे येतात का? येतात, पण आम्ही जुन्नर तालुक्यात. नाही असू दे, लाडके बहीण पैसे येतात का? परत येतील असं वाटतंय का? आता आले तर येतील, नाही आले तर गेले म्हणायचे. पहिले येत नव्हते. पहिले पुढे येत होते, आता यायला लागले मतदानामुळे. मग आता मतदान झाल्यावर आले तर आले, नाही तर गेले. मतदानामुळे लाडकी बहिणी पैसे दिले असं वाटतंय का तुला? असं वाटत चालू झाले, असं वाटत आहे. म्हणजे आताचा हप्ता न आल्यामुळे तसं नाही ना आलेले तसे पैसे. मग जुन्नर तालुक्यात कोणाची हवा आहे? दादा शरद दादा चांगली का? आपला माणूस हा शरद दादा सोनवणे यांची जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला हवा पाहायला मिळते. या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काही
या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या ताई आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मावशी काय सांगशील, काय अकोल्याचा कोण आमदार होईल? मला काय सांगता नाही येणार बा. नाही मतदान करते ना? हा कोणत्या चिन्हाला बटन दाबी ती? कोणतं येईन पुढे केला. पुढे येईल त्यांना. म्हणजे अजून काय ठरलं नाही का तसं? नाही तसं काय नसतं नसतं. तिथे गेल्यावरच कळत. हा म्हणजे मतदान केंद्रावरती गेल्यावरती त्यांचा जो कौल आहे तो त्या ठिकाणी ते करणार आहेत. आणि या ठिकाणी मावशी बाजारात आलेला आहे. मावशी काय सांगशाल, अकोल्याचा कोण आमदार होईल? आता मी कसं सांगू कोण आमदार होईल? तरी पण आता हे गाड्या बिड्या आता प्रचाराच्या फिरतायत, कोणाची हवा जास्त दिसते? मी नाही सांगू शकत कोणाची हवा. नाही. लाडके बहिणीचे पैसे आले का? हो आले ना. आले ना. आणि एकच काही सांगू बरोबर, लाडके बहिणीचे पैसे आले, पण मतदान कोणाला करणार किंवा कौल कोणाला देणार हे त्यांनी अजून काही सांगणार नाही. ते म्हणजे त्या मताचा त्यांचा अधिकार आहे. मतदान हे गुपितच असतं, परंतु कौल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेतोय. या ठिकाणी आपण पाहतोय बाजारामध्ये अनेक. दादा काय सांगशाल, आता अकोल्याचं इलेक्शन लागले, आपलं कोण आमदार होईल काय वाटतंय? कोणत्या भागाचे? पारनेर मध्ये कोणाची हवा आहे? लंकी साहेबांची. लंके साहेबांची हवा आहे पारनेर मध्ये. तर या ठिकाणी दादा आले. काय भाव आहे मिरची मावशी? 10 पावशे. दादा काय सांगशाल, कोण आमदार होईल अकोले तालुक्याचा? अकोला तालुक्यात अमित भांगरे. आता ते लामटे साहेब म्हणतात आम्ही 1000 कोटीचा निधी आणला. पिचड साहेब म्हणतात आम्ही 40 वर्षामध्ये हा तालुक्याचा पायाभरला विकास केला. मग अमित भांगरे काय वाटतं बघ तुम्हाला? नवीनच करू आहे आणि त्याच्यामध्ये आता त्यांचे कसं आहे, त्यांचे कार्य चांगलं आहे यांचं. त्याच्यामुळं ते आशिष भांगरे म्हणजे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचं कार्य चांगलं आहे म्हणून तुमचा कौल अमित भांगरेंकडे असणार आहे. तर दादा काय सांगाल तुम्ही, अकोल्याचा कोण आमदार होईल काय वाटतंय तुम्हाला? किरण लामटे. आता वैभवराव पिचड म्हणतात आम्ही 40 वर्ष आमच्या पिचड साहेबांनी विकास केलाय तालुक्याचा. त्यांनी पण केलाय. अमित काय लोक म्हणतात अमित भांगरेची हवा आहे. अमित भांगरेची हवा आहे. अजून तो नवीन आहे म्हणजे नौखा आहे म्हणून तुम्ही लामटेंना कौल देणार तुमचा. तर त्यांचा जो कौल आहे तो लामटेंकडे दिसतोय. दादा काय कोथिंबीर काय भाव आहे? 10 रुपये. काय वाटतंय कोण होईल अकोल्याचा आमदार? अकोल्याचं नाही, आम्ही आळ्याचे. तिकडे कोणाची हवा आहे जुन्नर तालुक्यात? दोघांची आहे. शरद दादा आणि कोण? शेरकर. याच्यात कोण येईल निवडून? आता लोकांचे आता मी म्हणतो शेरकर येईल. आता बाकी त्यांचं काय सांगू? तुमच्या मनात शेरकर आहेत. तुमच्या मनात कोण आहे? शरद सोनवणे. पण आता महायुती सरकारने लाडकी बहिणींना पैसे दिले, तुम्हाला नाही आले का? नाही आले. शेरकरांना तुमचा कौल असणार आहे? शरद दादांना कौल असणार आहे. म्हणजे आपला माणूस. रिक्षावाले ते. तर या ठिकाणी ताई आलेल्या. ताई काय सांगशाल, अकोल्याचा कोण आमदार होईल काय वाटतंय? किरण लामटे. लाडके बहिणीचे पैसे आलेत. ताई तू काय सांगशील, कोण आमदार होईल? किरण लामटे. काय काय बोलतात का याची भांगरेंची हवा आहे, तुतारीची हवा आहे? आमच्याकडे कामं केलेली आहेत आणि जे काम करणार त्याला आम्ही मत देणार. म्हणजे लाडके बहिणींचं परत पैसे येईल असं वाटतंय का? येईल ना, म्हणजे नक्की येतील. त्यांना विश्वास आहे. दादा काय सांगशाल, मगाशी बोलले तुम्ही तुमचा बाजार झाला नाही का अजून? बरोबर. दादा काय सांगशील तू, अकोल्याचा कोण आमदार होईल? नाही सांगता नाही काय सांगता येणार आहे? तरी पण आता एवढ्या प्रचाराच्या गाड्या फिरतायत, अनेक उमेदवार उभे. अमित भांगरे. तुतारीची हवा आहे का? ते अमित भांगरे बोलतात. नाही, लामटे साहेब काम केले म्हणले तुतारीची हवा आहे. अमित भांगरे कधी आता आले की कुठे गेले एवढे दिवस? पण आता वैभवराव पिचड पण मैदानात ते म्हणतात आम्ही 40 वर्ष विकासाचा पायाभरणी केलाय त्यांनी. पण आता काम लामटे साहेबांनी केले नाही. लामटे साहेबांनी आता काम 2 वर्षामध्ये 2,500 कोटी. 2,500 कोटी. काय बोलतात ते फक्त सोशल मीडिया मध्ये दिसत 2,500 कोटी. विकास दिसत नाही. नाही आता इथे आपण बघा ना, कजेश्वराच्या मंदिराचं सभा मंडप झालाय. येळवाडीकडे आमच्याकडे काम चालू आहे. रस्त्याचं याचं देवाचं काम चालू आहे त्या घाटातलं. अजून पुलाचं काम चालू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी लांबटेंना तुमचा कौल असणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय बाजारामध्ये मावशी भाजीपाला विकते. मावशी काय वाटतं तुला कोण होईल आमदार? मला नाही सांगता यायचं. मतदान करते ना? करते ना मतदान कर. लोकशाही बळकट करण्यासाठी
मतदान केलं पाहिजे. भाऊ काय सांगशील, कोणाच्या हवा आहे अकोल्यामध्ये? काय आता जे येईन ते येईन. आता काय मतदानाचा अधिकार आहे का तुला? नाही अजून मतदान काढलं नाही का? अजून काढलंय ना? पहिलं मतदान आहे ना आता तुझं. मग पहिलं मतदान कोणाला करणार? म्हणजे कौल कोणाला देणार तू? अतुल बेनके. हा, अतुल बेनके. अतुल बेनके जुन्नर तालुक्यातले दिसत आहेत. ते व्यापारी आहेत, या ठिकाणी भाजीपाला घेऊन या विक्रीसाठी आलेले आहेत. आणि खरं तर आपण पाहतोय हा आठवडे बाजार. या आठवडे बाजारामध्ये अनेक शेतकरी या पठार भागामध्ये आणि 6 ते 7 गाव, या 6 ते 7 गावांमधून आपण या गावांचं खरं तर या मतदारांचा कौल काय आहे आपण हे जाणून घेतोय. या ठिकाणी आपण बाजारामध्ये आपण फिरतोय, अनेक महिला भेटतात, अनेक चर्चा या ठिकाणी होतीये. तर अनेकांचं वेगवेगळं मत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रम आपण या गोटा बाजार या आठवडे बाजारामधून पाहतोय. दादा काय सांगाल, आता अकोल्यामध्ये कोणाची हवा आहे? आपल्याला काय सांगता येणार नाही. तरी पण कोण आमदार होईल काय वाटतंय? अरे जन्मते माऊली काही सांगू शकत नाही. जन्मत आहे, पण आता अनेक उमेदवार या ठिकाणी माजी आमदार वैभवराव पिचडे, आताचे विद्यमान आमदार किरण लांबटे आहेत, अमित बांगरे उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला या तिघांपैकी चेहरा कोणाचा भावी काळात आमदार म्हणून पाहायला मिळेल? सांगू शकत नाही दादा. जन्मते आता काही सांगता येणार नाही. काय आपण समजा एखादं नाव सांगितलं, तुमच्या मनात कोणाचं चित्र छापलं नाही गेलं? ते नाही सांगता येणार. नाही, म्हणजे अजून तुम्ही काय ठरवलं नाही? नाही ठरवलं. तर त्यांनी अजून तसं काय ठरवलेलं नाही. भाऊ काय सांगशील, कोणाची हवा आहे? शरद सोनवणे. शरद सोनवणे. तुम्ही जुन्नर तालुक्यातले दिसताय, पण तिकडे काय बोलतोय सत्यशील शेरकर निवडून येतील म्हणून? आता पहिला जो भेट नाही सांगते दादा. सांगता येणार, पण आपला माणूस शरद दादा म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आले. तर असं आहे, त्यांचं जुन्नर तालुक्यातले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचं मत असं आहे की शरद दादा सोनवणे हे निवडून येतील. तर आपण पाहतोय या बाजारामध्ये, काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल अकोल्याचा? कोण आमदार होईल? आपण चांगलं सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. मतदान करा, पण मतदान करणार आहेत ते, पण मत हे कौल कोणाला करणार? काय काय जे मतदार आहेत हे बोलण्यासाठी या ठिकाणी काढतायत. मावशी तुमचा कोणता तालुका आहे? अकोले तालुका आहे का? अकोले तालुक्यात कोणाची हवा आहे? लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आले. मग हवा कोणाची आहे अकोल्यात? लांबटेंची हवा आहे. काय काय बोलतात का ते तिकडं त्यांनी पक्ष बदल केला, गट बदल केलाय? नाही ना, लाडकी बहीण म्हणून लाडक्या भावाला मतदान करणार. तर या ठिकाणी आपण पाहतोय आठवडे बाजारामध्ये. दादा काय अकोल्यात कोणाची हवा आहे? लांबटेची हवा आहे. दादा तुम्ही काय सांगाल? हो, तर या ठिकाणी जे ओपन नको घेऊ, ते प्रोटोकॉल पाळतायत, त्यांना आपल्याला कौल काय त्यांना सांगायचं नाहीये. दादा काय सांगशील, आता तुला मतदान आहे का? कोणा किती वेळा मतदान केलं आतापर्यंत? आतापर्यंत झाले 3 वर्ष. 3 वर्ष झाले. मग आता काय वाटतंय अकोल्यात कोणाची हवा आहे? अकोल्यात आहे मारुती मेंढा. मारुती दादा मेंगाळ, आदिवासी समाजाचे युवा नेते. म्हणजे तुम्हाला वाटतं बा आदिवासी समाजाचे आमदार झाले पाहिजे? झाले पाहिजे. म्हणजे आदिवासी समाजासाठी त्यांचं योगदान चांगलं आहे. हो, चांगलं आहे. बरोबर. या ठिकाणी आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती दादा मेंगाळ देखील आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात. आणि खरं तर दादा काय सांगशील, काय कोणाची हवा आहे? झाली. दादा तुमचं काय म्हणणं आहे? आता काय नक्की सांगावं त्याचं नेमकी कोण काय अंदाज? तरी पण काय वाटतं तुम्हाला? नाही सांगू शकत. आता काय कोणचं म्हणजे त्यांचा अजून अंदाज त्यांना सांगता येत नाही. ते मतदान कोणाला करणार त्यांना माहित नाही. दादा काय अकोल्यात कोणाची हवा दिसते? आम्हाला काय नाही, त्यांना काय हवेच घे, मतदान करा. पण या ठिकाणी पाहतोय आपण. दादा काय सांगशील तू? अमित बांगरे. काय लांबटे साहेब म्हणतात 1000 कोटीचा निधी आणून विकास कामं केली. वैभवराव पिचड म्हणतात की आम्ही 40 वर्ष विकासाचा पाया भरलाय. बोलण्यापुरतं कुठं काय निधी, नारळ कोण म्हणजे अमित बांगरेच होतील का? तुतारीची हवा दिसते. काय सांगशाल? आमच्या लंके साहेबांनी काम केलेले. तुम्ही पारनेर तालुक्यातले? तालुक्याचे लंके साहेबांनी काम केले. काम केले. आता आम्हाला निधी दिले देवासाठी 20 लाख रुपये. हा, दत्त मंदिर मानभाव पंत. बर. तर अशा जे काय या आठवडे बाजारामध्ये जुन्नर तालुक्यातले व्यापारी असतील
या ठिकाणी पारनेर तालुक्यातले असतील या आठवडे बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला काय बोलायचंय का अजून? तर आपण पाहतोय या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये अनेक लोक या ठिकाणी आलेले. दादा काय सांगाल, अकोले तालुक्यामध्ये कोणाची हवा आहे? जुन्नर मध्ये कोणाची हवा आहे? या शेरकर. दादा तुमचं काय आहे? तुतारी. कोणता तालुका? अकोले तालुका, संगमनेर. या ठिकाणी पाहतोय आपण ते तुतारी सांगतायत. आणि जे काय शेतकरी जो वर्ग आहे हा खर तर शरद पवारांना मानणारा जो वर्ग आहे. दादा काय सांगशील, अकोले तालुक्यात कोणाची हवा आहे? अरे दादा हा का पळतोय काय कळलं नाही. तर या ठिकाणी जे मतदार आहेत ते थोडस बोलण्याचं टाळतायत. तर आपण या आठवडे बाजारामध्ये फिरलोय. या आठवडे बाजारामध्ये अनेक महिलांच्या प्रति मावशी झाला बाजार कोणाची हवा आहे अकोले तालुक्यामध्ये? कोण आमदार होईल काय वाटतंय? सांगता नाही. लाडके बहिणीचे पैसे आले का? मतदान करणार? पण काय वाटतंय, काय कोणाची हवा वाटते आता सध्या? बीजेपीचीच वाटते ना. बीजेपीची म्हणजे महायुतीची. तर या ठिकाणी लाडके बहिणीला खरं तर बीजेपीने जे पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मावशी काय सांगशील आता कोणाची हवा आहे अकोले तालुक्यात? नाही सांगता येणार. भाऊ तुम्हाला आहे का मतदान? नाही. तर आपण पाहतोय या बोटा गावातील आठवडे बाजारामधून खर तर आपण हा ग्राउंड रिपोर्ट घेतोय. टाइमपास वाले दादा काय, तुमचा तालुका कोणता आहे दादा? जुन्नर तालुका. कोणाची हवा आहे जुन्नर तालुक्यात? तरी पण नाही सांगता येणार. तर आपण पाहतोय खर तर हा बोटा गावातला आठवडे बाजार आणि या आठवडे बाजारामध्ये आपण या लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तर आपण पाहतोय या ठिकाणी दादा काय सांगाल, अकोले तालुक्यात कोणाची हवा आहे? हवा कोणाची अकोले तालुक्यात? सगळ्यांची. कोण होईल आमदार काय वाटतं तुम्हाला? बघून 23 तारखेला कळेल ना आपल्याला काय कोण उमेदवार 23 तारखेला आपल्याला नक्कीच कळेल. 23 तारखेला कळेल. परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा. सगळ्यांना मतदान करणार म्हणताय ते. तर आपण पाहतोय या बोटा बाजारामध्ये खर तर या परिसरातील अनेक शेतकरी वर्ग या ठिकाणी आपल्याला मजूर या आठवडे बाजारासाठी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांचा आपण कौल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेतलंय. यावर आपण थांबतोय. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी सतीश फापळे, बोटा. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.